नमस्कार, मी स्नेहल. तडका विथ स्नेहल या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण टोमॅटो राईस कसा बनवायचा हे बघणार आहोत. सर्वप्रथम आपण राईससाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत. तर मी एक पॅन गरम करून घेतला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मेथी, अर्धा चमचा मिरी, सोबतच अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा सोप आणि 1 चमचा धणे सोबतच आपण ॲड करून घेणार आहोत. 1 चमचा उडद डाळ आणि 6 ते 7 मिरची. मी इथे लाल मिरची वापरलेली आहे. हे सर्व जिन्नस आपण छान 5 ते 6 मिनिट ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. सर्व जिन्नस छान भाजून झालेले आहेत. आपण याला आता मिक्सरमधून काढून घेणार आहोत. यानंतर आपल्याला एक छान कढई तापवून घ्यायची आहे. त्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे ऑइल वापरणार आहोत. ऑइल छान गरम झालेलं आहे. आता मी त्यामध्ये घालते अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, सोबतच अर्धा चमचा चना डाळ. तुम्ही यामध्ये उडदाची डाळ वापरली तरीही चालेल आणि 2 ते 3 पिंच हिंग आणि 8 ते 10 करी लिव्स पण मी यामध्ये ॲड करून घेत आहे. सर्व इन्ग्रेडियंट आपण तेलामध्ये 1 ते 2 मिनिट छान परतून घेणार आहोत. हा तडका आपल्याला मंद आचेवर तयार करायचा आहे. तर इथे सर्व मी 1 मिनिट छान परतून घेतलेले. आता आपण घरातले काही मसाले ॲड करणार आहोत. तर मी यामध्ये घालते अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ. याला पण आपण तेलामध्ये 1 मिनिट छान परतून घेऊया. हे सर्व इन्ग्रेडियंट छान तेलामध्ये एकत्र परतून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये घालणार आहोत आपण जो ड्राय रोस्ट करून मसाला तयार करून घेतला होता तो मसाला मी मिक्सरमधून छान ग्राइंड करून घेतलेला आहे. तर मी इथे 2 ते 2.5 चमचे मसाला ॲड करते. सर्व मसाला एकत्र ॲड करायचा नसतो, थोडा थोडा करायचा असतो. नाहीतर राईसला तिखट किंवा कडू चव येऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला थोडा थोडाच ॲड करायचा आहे. आता मी यामध्ये अर्धा किलो टमाटर छान बारीक बारीक कट करून घेतले आहे आणि हे पण सर्व मसाल्यामध्ये ॲड करून घेतलेले आहे. आता हे छान मसाल्यासोबत मिक्स करून घेते आहे आणि याला आता आपण झाकून छान त्याची पेस्ट तयार होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. इथे 10 ते 15 मिनिट झालेले आहे. आपण एकदा चेक करूया टमाटर छान शिजले की नाही. आणि तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनिटानंतर टमाटर छान शिजलेले आहे. कधी असा पण विचार येतो ना की टमाटर एवढे कापून शिजवण्यापेक्षा प्युरी करूनच ॲड केली तर, पण त्यामुळे राईसला बिलकुल चव येत नाही. त्याच्यामुळे टमाटर छान बारीक चिरूनच वापरायचे. आता मी यामध्ये थोडीशी अर्धा चम्मच साखर घालून घेते आणि मी राईस घेतलेला आहे. राईसचं असं काही प्रमाण नसतं. जेवढा आपल्या तयार केलेल्या मसाल्यामध्ये राईस जाऊ शकतो तेवढा आपण ॲड करायचा. तर मी ते एक छान मोठा बाउल राईस ॲड करून घेतलेला आहे आणि छान हळूवारपणे आपल्याला सर्व राईस मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी इथे सर्व राईस मिक्स करते आहे. तोपर्यंत माझी एक रिक्वेस्ट तुम्हाला आहे, जर तुम्ही तडका विथ स्नेहल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज एकदा तडका विथ स्नेहल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हे बघा इथे मी छान सर्व राईस टमाटर प्युरीसोबत मस्त मिक्स करून घेतलेला आहे. आणि तर आता हा राईस इथे तयार आहे. आपण गरमागरम प्लेटमध्ये याला सर्व करूया. तर इथे गरमागरम टमाटर राईस तयार आहे. तुम्ही पण ही टमॅटो राईसची रेसिपी आपल्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. थँक्यू.